वाशिम जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मंजूर झालाय। यामध्ये 9,58,00,000ची तरतूद केली आहे। यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण आणि आरोग्यावर भर दिलाय। येवला शहरातील कारागीर तुषार लाड यांनी देशी जुगाड करत ऑइलवर चालणारी शेगडी तयार केली। ही शेगडी सध्या चर्चेचा विषय ठरली। हॉटेल व्यावसायिकांना ही शेगडी वरदान ठरत असल्याचं दिसतंय। हॉटेलमधील सर्वच पदार्थ या शेगडीवर तयार करता येतील असं कारागीर सांगतात। पुणे जिल्ह्यातील ओझर विघ्नहर देवस्थाननं उभारलेला बायोगॅस प्रकल्प सध्या गॅस टंचाईच्या काळात आदर्श ठरतोय। मंदिर परिसरात तयार होणाऱ्या उरलेल्या अन्न आणि सेंद्रिय कचऱ्यापासून गॅस निर्मिती केली जाते। गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागासाठी हा प्रकल्प एक पर्यायी आणि पर्यावरणपूरक उपाय ठरतोय। हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये आदिवासी विकास परिषदेचं आयोजन केलंय। या परिषदेला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि नागरिकांची उपस्थिती होती। तर प्रशासनानं आदिवासी बांधवांसाठी सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन मंत्री अशोक उईके यांनी केलं। सांगलीत जिल्हा परिषदेच्या महोत्सवाअंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गाण्यावर थिरकलेत। त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी देखील त्यांना साथ दिली आहे। येवला तालुक्यातील पाटोद्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम कथा आयोजित केली। 19 मार्चपासून 27 मार्चपर्यंत या कथेचं आयोजन केलं। साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचं ध्वजारोहण पार पडलं। साताऱ्यात दहिवडी विकास सेवा सोसायटीच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते झालं। या सोसायटीच्या नूतनीकरणासाठी मंत्री गोरेंच्या माध्यमातून 62 लाखांचा निधी देण्यात आला। तर त्यांनी यावेळी लागेल ती मदत करण्याचं आश्वासन दिलं। पुणे अहिल्यानगर महामार्गावरील रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेच्या नियोजित प्रकल्पाची आमदार माऊली कटके यांनी पाहणी केली। अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन वाहतुकीची सद्यस्थिती, संभाव्य मेट्रो स्टेशनची ठिकाणं तसंच भविष्यातील वाहतूक नियोजन यावर चर्चा केली आहे। अहिल्यानगरच्या चास येथील बापूसाहेब गायकवाड यांनी यूपीएससीच्या परीक्षेत 561वा क्रमांक मिळवलाय। आर्थिक अडचणींचा सामना करून त्यांनी यश मिळवलं, कौतुक केलं जातं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला। 16 मार्चपासून तब्बल 3080 शाळा सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत भरवण्यात येणार आहेत। विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेतला आहे। चंद्रपूरमध्ये 215 रिक्त पदांसाठी सुरू असलेल्या पोलीस भरतीची लेखी परीक्षा आज होती। 2321 उमेदवार लेखी परीक्षा त्यांनी दिली आहे। जायकवाडी धरणावर यंदा उन्हाचा मोठा फटका बसताना दिसतोय। उष्णता वाढल्यानं धरणातील पाण्याचं बाष्पीभवन झपाट्यानं वाढलं, त्यामुळे पाणी साठ्यात घट होण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी डॉग हाऊस उभं केलं जाणार आहे। नागरिकांच्या वाढत्या तक्रारींमुळे न्यायालयानं भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्याचे आदेश दिलेत। तर धोकादायक कुत्र्यांना कायमस्वरूपी बंदिस्त ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे। पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे परिसरात भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली। दुपारी 2:30च्या सुमारास रुपीनगर परिसरात भंगामाच्या गोदामाला आग लागलेली आहे। तातडीनं अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली आहे। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील कोळी बोडखामध्ये वीज तारेच्या घर्षणामुळे भीषण आग लागली। यात तब्बल 1.5 एकरवरील गव्हाचं पीक जळून खाक झालं। यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। अकोला शहरातील पातूर रोडवर रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला अचानक आग लागली। सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही। आगीत कार पूर्णतः जळून खाक झाली। अकोल्यातील मूर्तिजापुरात विजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं गव्हाच्या शेताला आग लागली। स्थानिकांनी आग विझवण्याचे प्रयत्न केल्याने आग लवकर आटोक्यात आली आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। मांढरदेवी मार्गावर कारचा भीषण अपघात झालाय। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव कार थेट 10 फूट खाली असणाऱ्या घरासमोरच्या कठड्याला जाऊन धडकली। कारमधील दोघे जखमी।